इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी जॉर्डनच्या एका पायलटला जिवंत जाळल्याने एकच खळबळ उडाली आहे। अल कायद्याच्या दहशतवाद्याच्या सुटकेच्या मागणीसाठी दहशतवाद्यांनी पायलटचं अपहरण केलं। मुताल कसिबे या मृत 26 वर्षीय पायलटचं नाव असून गेल्या डिसेंबर महिन्यात त्याचं F-16 विमान क्रॅश झाल्यानंतर त्याला दहशतवाद्यांनी ताब्यात ठेवलं होतं। कसिबेला एका पिंजऱ्यात बंद करून त्याला जिवंत जाळण्यात आलं। कसिबेच्या धक्कादायक हत्याकांडानंतर जॉर्डनच्या नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होते। तर दहशतवाद्यांच्या या राक्षसी कृत्याला प्रत्युत्तर म्हणून जॉर्डन सरकारने तातडीने इस्लामिक स्टेटच्या दोघा दहशतवाद्यांना फासावर लटकवलं। दरम्यान या घटनेनंतर जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे यांनी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतली। इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांविरुद्धचा लढा सुरूच राहील असं या दोघांनी स्पष्ट केलं। आपण या संदर्भात पाहतोय की दहशतवादाविरुद्धचा हा लढा सुरूच ठेवणारा जॉर्डन सरकारकडून दोघा दहशतवाद्यांना फाशी देण्यात आलेली आहे। दरम्यान इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी जॉर्डनच्या एका पायलटला जिवंत जाळलंय, त्यामुळे एकच खळबळ माजली आहे। अल कायद्याच्या दहशतवाद्याच्या सुटकेच्या मागणीसाठी या दहशतवाद्यांनी पायलटचं अपहरण केलं होतं। मुताल कसिबे असं या मृत 26 वर्षीय पायलटचं नाव असून गेल्या डिसेंबर महिन्यात त्याचं F-16 विमान क्रॅश झाल्यानंतर त्याला दहशतवाद्यांनी ताब्यात ठेवलं होतं। कसिबेला एका पिंजऱ्यात बंद करून त्याला जिवंत जाळण्यात आलं। कसिबेच्या धक्कादायक या हत्याकांडानंतर जॉर्डनच्या नागरिकांमध्ये आता संतापाची भावना व्यक्त होते। तर दहशतवाद्यांच्या या राक्षसी कृत्याला प्रत्युत्तर म्हणून जॉर्डन सरकारने तातडीने इस्लामिक स्टेटच्या दोघा दहशतवाद्यांना फासावर लटकवले। आंतरराष्ट्रीय पत्रकार जय देशमुख आपल्या सोबत आहेत। सर, आपण पाहतोय अतिशय दुर्दैवी असा प्रकार आहे। एका पायलटला जिवंत जाळलं आणि दहशतवाद्याचा सडेतोड प्रत्युत्तर म्हणून इस्लामिक स्टेटच्या दोघा दहशतवाद्यांना फासावर लटकवले। काय सांगाल या घटनाक्रमाबद्दल? हे जर आपण पाहिलं तर आज सकाळी पहाटे जॉर्डननी रिॲक्शन त्याचं दाखवलेलं आहे। त्यांनी म्हटले की आम्ही या पायलटच्या मृत्यूचं रिॲक्शन म्हणजे वी विल बी गिव्हिंग अ व्हेरी अर्थ शॅटरिंग रिस्पॉन्स, आणि त्या रिस्पॉन्समध्ये त्यांनी 2 जिहादिस्टना सकाळी एक्झिक्यूट केलेलं आहे, हँग केलेलं आहे जेलमध्ये। तर बेसिकली जसं आपल्याला माहिती आहे की जॉर्डन आणि ISIS हे आता सध्या युद्धामध्ये आहेत, कारण जॉर्डन अमेरिकेबरोबर ISIS वरती गेले वर्षभर कंटिन्युअस हवाई हल्ला करतात आणि त्याच वेळेला त्यांचा हा पायलट ISISच्या हाती लागलेला सिरियामध्ये। तर ISIS कडून हा जॉर्डनला देखील एक डायरेक्ट सिम्बॉलिक मेसेज आहे आणि ही अतिशय ग्रुसम असं म्हणजे सगळ्यात जास्त ग्रुसम त्यांनी गेले काही 6-7 महिन्यांमध्ये जवळजवळ 7-8 एक्झिक्युशन्स केलेले आहेत ISIS, पण त्यापैकी हा सगळ्यात ग्रुसम असा म्हटला जाईल असं हे पायलटचं। आणि इट जस्ट शोज की हे युद्ध काही लवकर संपणार नाहीये आणि आता जॉर्डन ही डायरेक्टली जरी हवाई हल्ल्याच्या रूपाने होतं तरी आता आणखीनच जास्त याच्यामध्ये गुरफटलेलं आहे। नक्कीच आंतरराष्ट्रीय या सगळ्या घडामोडींनी जे धार्मिक वांशिक युद्ध भडकणार आहे त्याचा अर्थात या दहशतवाद्यांनाही तेवढाच फटका सहन करावा लागणार आहे, मात्र नक्की। धन्यवाद जय देशमुख आमच्याशी बोलल्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।